मुंबईवरून रात्री 10 वाजता सुरू झालेला प्रवास रात्री मुंबई, पुणे, सातारा करत पहाटे 6 वाजता आम्ही पोहोचलो कोल्हापूरमध्ये। निसर्गरम्य अशा कोल्हापूरमध्ये आमच्या मंडळाचे आगमन झाले। सुंदर शेती, गावातून निघालेला अरुंद रस्ता आणि छोटी छोटी घर बघत बघत आम्ही पुढचा प्रवास चालू ठेवला। जवळजवळ आतापर्यंत 8 तास प्रवास झाला होता आणि या वेळेमध्ये गाडीने आणि आम्ही 7 जणांनी रात्री एकवेळ पेटपूजा केली होती। आता खूप वेळ झाला होता, त्यामुळे भूक लागली होती, पण नियोजन कमिटीने न्याहारीचा थांबा आधीच ठरवला होता। आता तो थांबा येईल पर्यंत कसा बसा पोटाला धीर देत आम्ही प्रवास करत पुढे निघालो। काय ती झाडी, काय तो निसर्ग, काय तो रस्ता, सगळं एकदम ओके मध्येच दिसत होतं। जवळजवळ 1 तास हॉटेलमध्ये घालवल्यानंतर नियोजन कमिटीने चेतावणीची घंटा वाजवली आणि आम्ही पुन्हा एकदा गोवा वारीकडे प्रस्थान झालो। घाटमाथ्याचा प्रवास करून आम्हाला कोकणात उतरायचे होते, म्हणून आम्ही आंबोली घाटाचा मार्ग निवडला। एक अद्भुत असा निसर्गाचा नजारा आम्हाला आंबोली घाटामध्ये पाहायला मिळाला। उंच अशा डोंगर रांगा आणि खाली खोल दऱ्या, असा निसर्गाचा नजारा पाहून मन एकदम प्रसन्न झाले। पावसाळा संपून खूप दिवस झाले होते, तरी सुद्धा डोंगराच्या माथ्यावर अजूनही झाडांची हिरवीगार चादर पसरलेली पाहायला मिळाली।
घाट उतरत असताना आम्हाला आपल्या पूर्वजांचे दर्शन झाले। जणू काही ते त्यांचा संपूर्ण गाव जमा करून आमच्या स्वागतासाठीच रस्त्याच्या बाजूला उभे होते। मग काय, आम्ही 3 माकडे हुक हुकच्या ओळीप्रमाणे आम्ही 7 माकडेही हुक हुक करीत घाटाचा प्रवास चालू ठेवीत पुढे निघालो। घाटाचा प्रवास पूर्ण करून आम्ही तळ कोकणात प्रवेश केला। कोकणातील वातावरणाचा आणि सध्या जवळजवळ 16 वर्ष प्रगतीपथावर असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा आनंद घेत आम्ही गोव्याच्या दिशेने पुढे सरकलो। कोकणाची सीमा पार करून आम्ही प्रवेश केला दस्तूर खुर्द गोवामध्ये। निवासस्थानाची सोय आमच्या अन्नपुरवठा विभागाचे प्रमुख माननीय अमोलजी हांडे यांनी आधीच केली होती। 13 ते 14 तासाच्या खडतर प्रवासानंतर आम्ही पोहोचलो दस्तूर खुर्द गोव्याला। गोव्यामध्ये पोहोचल्यावर आमच्या निवासस्थानापर्यंतचा प्रवास करताना जिकडे पाहावं तिकडे दूरदूरवर नारळाची उंच उंच झाड पाहायला मिळत होती। अखेरीस आम्ही पोहोचलो आमच्या 3 दिवसासाठी भाड्याने घेतलेल्या निवासस्थानी म्हणजेच गोविया हॉलिडे होम्समध्ये। प्रवेशद्वारावर मस्त हिरवीगार झाडे लावून छान बगीचा तयार केला होता। तसेच खूप सारे बंगलो आणि इमारती सुद्धा या हॉलिडे होम्सच्या आवारात होत्या।
आतापर्यंत आपण जे आमचे मंडळ नुसतं ऐकत होतात, तर त्या मंडळातले हे आहेत सर्व आदरणीय सदस्य. चला तर थोडक्यात जाणून घेऊया या सर्व सदस्यांबद्दल. तर डावीकडून पहिले उभे आहेत उमेशजी नवले, जे एका नामांकित कंपनीमध्ये काम करतात. त्यांच्या बाजूला आकाशी टी शर्ट घालून उभे आहेत आमच्या मंडळाचे अन्न पुरवठा विभागाचे प्रमुख अमोलजी हांडे, जे एका रक्त चेक करणाऱ्या लॅबचे मालक. अमोलजी हांडेच्या बाजूला उभे आहेत ते डॉक्टर संदेशजी कठरे. त्यांचं नवी मुंबईमध्ये स्वतःचं क्लिनिक आहे. यांच्याबद्दल आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे अशी की करोना काळामध्ये पूर्ण जग थांबल होत, पण आमचे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये 24 तास कोविड रुग्णांना सेवा देत होते. पेशाने डॉक्टर असूनही ते आमच्या मंडळाच्या नियोजन कमिटीचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर डॉक्टरांच्या बाजूला उभे आहेत आमचे संदेशजी हांडे, जे शिव मल्हार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक आहेत आणि आमच्या मंडळाच्या परिवहन विभागाचे प्रमुख म्हणून सुद्धा काम करत आहेत. संदेशजींच्या बाजूला जे उभे आहेत ते आमचे अभिदादा सराटेजी, जे एका नामांकित कंपनीमध्ये ग्राफिक्स डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते आमच्या आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था सुद्धा हॉलच्या बाजूला दिली होती. निवांतपणे उसासा घेता यावा यासाठी हॉलमध्ये टीव्ही सुद्धा दिला होता. हॉलमधूनच बेडरूमकडे जाण्यासाठी जिना दिला होता. जिना चढून वर गेल्यावर समोरच 2 मस्तपैकी बेडरूम दिले होते. बेडवर 3 लोक आरामात झोपू शकतात असा बेड दिला होता आणि याच बेडरूमला लागून सायंकाळी निवांतपणे गप्पा मार